असलेले श्रोतू बांधव आणि भगिनी, व्यासपीठावर सर्व सन्माननीय, मी म्हणेन सन्माननीय पाहुणे, मी एक प्रमुख पाहुणा म्हणून असेल, पण हे खरे सन्माननीय पाहुणे इथे हजर आहेत. त्यांची नावं घ्यायची झाली तर हडपसर क्रिकेट मधले निरंजन डावखरे राजकारणी, त्यानंतर क्रिकेट मधले दुसरेच आदर्य किंवा क्युरेटर किंवा नेपथ्यकार ज्याला आपण म्हणू, जे क्रिकेट यशस्वी करून दाखवतात, असे आमचे नदीम पटेल आणि नदीम मेमन, आय एम सॉरी, आणि त्यानंतर त्यांचे सगळ्यांचे गुरु असलेले विलास गोडबोले सर यांना अभिवादन करून मी काही इथे मार्गदर्शन करायला आलेलो नाही, कारण ह्या सर्व ह्याच्यात मार्गदर्शन करण्यासारखं इथे उत्तम व्यक्तिमत्व जे आहे आपल्या समोरच जे उलगडून लोकांनी दाखवलं, आणि विशेषतः म्हणजे इथले संचालक पाटणकर यांच्या शब्दातून आलं. त्यांनी फार छान सांगितलं. बघा कसं सांगितलं ते, की फडकेंची आठवण दिली, सुधीर फडकेंची, शब्द आणि सूर. आता आयोजकांनी आपल्याला याचा सूर दिला, परंतु शब्द कोणी दिले? आपल्या संचलन करणारे पाटणकर. तेव्हा त्यांच्यामुळे त्यांचा मोठा सिंहाचा वाटा यांच्या या आजच्या पुरस्काराच्या समारंभामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे असं मला म्हणावंसं वाटतं. त्यानंतर मला असं सांगावंसं वाटेल की हे जे आपण चतुरस्र श्रेणीमधले सगळे लोक आपण पाहतो, हे काय दाखवतात? तर हे आज ज्याच्याकरता आपण इथे जमलेलो आहोत ते आमचे ओळेकर गुरुजी यांचे चतुरस्र अंग असलेलं व्यक्तिमत्व हे ते दर्शवतात, की त्यांच्या समारंभासाठी, त्यांच्या स्मरण जागवण्यासाठी आज आपल्या पुढे अशा विविध क्षेत्रातली मंडळी इथे जमलेली आहे. विशेष म्हणजे ठाणं जे होतं ते फार त्यावेळी छोटंसं होतं. आता विलास गोडबोले सरांनी सांगितलं की पहा, मी रांगणेकरांना खंडू म्हणायचो, हेगडे होते, अशी बरेच आठवणी त्यांनी दिल्या. हे कशातून येतं? तर ती जवळीक, आज या ठाण्यात जी जवळीक निर्माण झालेली होती, ती जवळीक त्यांनी ह्या ठाण्यातल्या लोकांमध्ये ही त्यांनी अगदी आपल्या छोट्या अगदी शब्दांमध्ये उलगडून आपल्या समोर दाखवली. तेव्हा हे वैशिष्ट्य, आता हे मी जे पाहिलं, माझ्या सरांकडे मी काम करत होतो, आता माझा अनुभव तो मी जास्त काही सांगणार नाही. आमच्या सरांनी म्हणजे गुरुजींनी आम्हाला कधीही स्पून फिडिंग केलं नाही, म्हणजे ज्याला चमच्यातून भरवणे म्हणतात असं नव्हतं. तर ते प्रोत्साहन द्यायचे. साहजिकच त्यांचा पण वेळ त्यांना अमूल्य होता, फार वेळ नसायचा. थोड्या शब्दात सांगायचे, पटकन सांगायचे की काही आणलं, हे बघ, बस. आता हे बघ म्हटलं की आपण बघायला पाहिजे, आणि बघितल्यानंतर मग ती उलगडण्याची सवय जी आहे, प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जी सवय आहे, ती सवय त्यांनी आम्हाला जडवली. त्यामुळे त्याचा फायदा आमच्या पुढच्या सगळ्या ह्या जे काही मी आता या स्टेजला आलेलो आहे याच्यात झाला. त्यांचं व्यक्तिमत्व तर असंच होतं की मी तर म्हणेन, वकिलीमध्ये आम्ही होतो, बरेच दिवस होतो, 15 वर्ष काढली, आणि नंतर आम्ही सिटी सिव्हिल कोर्टात गेलो. हे सिलेक्शन जे झालं असेल ते कशामुळे झालं असेल? तर आमचं बॅकग्राऊंड त्यांनी बघितलंय. आमचे गुरुजी कोण? ओळेकर. खचितच हा गृहस्थ चांगला असणार, हा मुलगा. चला यांना आपण जज करूया. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात पाऊल टाकलं. खरं म्हणजे जसं आमच्या अण्णांना सुद्धा वकिलीत यायचं नव्हतं, सर आमची सुद्धा स्थिती तशीच होती, परंतु काही कारणामुळे, म्हणजे मी मूळचा म्हणजे सायन्स माझं बॅकग्राऊंड, बायोकेमिस्ट्रीमध्ये मी
माझं शिक्षण पूर्ण केलं. परंतु इथे राहायला जागा नसल्यामुळे आता कुठेतरी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल या भावनेतून मी लॉ केलं आणि पुढे त्या लॉच्या प्रेमात इतका पडलो. आणि विशेष म्हणजे अण्णांच्या सान्निध्यात आल्यानंतर की मी त्याच्यात अगदी रमून गेलो. आता अण्णांकडे आलो कसा हे सुद्धा मोठं गमतीचं आहे. खरं म्हणजे आमचे काका जे होते ते भिवंडी निजामपूर म्युन्सिपाल्टीमध्ये डेप्युटी कलेक्टर असताना एक ते तिथले चीफ ऑफिसर होते. त्यामुळे त्यांचा संपर्क आमचे आजचे सत्कारमूर्ती जे अद्वितीय पुरस्काराने गौरवले गेले आहेत हे नवरे यांचे काका गोना नवरे जी एन नवरे ते निजामपूर म्युन्सिपाल्टीमध्ये मला वाटतं ते ॲडवायझर होते. तर त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं. आता मी सांगायला हरकत नाही मी मार्च 77 मध्ये वकील झालो. मला वाटतं आता मी याला विचारलं तेव्हा त्याने सांगितलं मला मी जून मध्ये झालो. तेव्हा नवरे सरांनी ते स्पष्ट वक्ते होते अगदी स्पष्ट शब्दात हे पहा माझ्याकडे माझा पुतण्या येणार आहे. तेव्हा मी काही ह्याच्याकडे जास्त लक्ष देऊ शकेन असं नाही पण तुम्ही आणि मी काही मोठा वकील नाही असं ते आपलं म्हणजे बा कसं ते आत्मगौरव नाही कुठलीही प्रौढी नाही. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पण मी एक करीन मी ओळेकर सरांना सांगतो की मुलगा होतकरू आहे याच्याकडे बघा. आणि त्यांच्या शब्दामुळे मी अण्णांच्या चेंबरमध्ये प्रविष्ट झालो असं मी सांगेन. तर या सगळ्या असे ऋणानुबंध आमचे एकमेकाशी असल्यामुळे जेव्हा मला पहिल्यांदा फोन केला की असा असा पुरस्काराचा समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे तुम्ही येणार का म्हणजे जरूर. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्या आठवणी जागवायला आम्ही तर जरूर येणार. पण असं कधी सांगितलं नाही त्यांनी की हे प्रमुख पाहुणं वगैरे 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 पा कसं ते अण्णांची खरोखरच अण्णा असे कमी बोलायचे फार कमी सावधानतेने बोलायचे पण जे बोलायचे त्याने दुसरा पक्ष निरुत्तर व्हायचा. त्यामुळे तिने कमी शब्दात मला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे बस. कदाचित तिला वाटलं असेल की व्यासपीठावर राजकारणी आहेत आणि तुम्ही न्यायाधीश आहात कसं काय जमणार आहे नातं असं वाटलं असेल कदाचित त्यामुळे त्यांनी सांगितलं नसेल. पण इथे आल्यावर जेव्हा मला सांगितलं की असं असं आहे बाबा आमच्या हस्तेच पुरस्कार मोठा कठीण प्रसंग आहे म्हटलं करावं काही हरकत नाही चांगली माणसं आलेली आहेत त्यांच्यासमोर आपल्याला काही बसायला हरकत नाही. असं होऊन आजच्या समारंभात मला भाग घेता आला आणि या सगळ्याचं श्रेय मी आयोजकांना देईन आणि त्यांचे आभार मानीन. आणि तुम्ही आलात त्यांनी हा समारंभ यशस्वी करून दाखवला त्याबद्दल तुमचे पण आभार मानीन असं म्हणून माझं भाषण मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साळवी सर. आणि जसं या यशस्वीततेचं श्रेय तुम्ही सर्वांना दिलं तसं सूरसुदान शौर्य स्वर संस्था सुद्धा काही जणांना प्रातिनिधिक स्वरूपात याचं श्रेय देऊ इच्छिते आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करू इच्छिते. सन्माननीय दीपक भोसले, अरविंद पंदिरे आणि राजेश आयरे हे खरं तर प्रातिनिधिक आहे कारण सूरसुदान शौर्य स्वर संस्था या संस्थेसाठी अनेकांचं योगदान सातत्यानं मिळत असतं. परंतु त्या सर्वांच्या प्रती प्रातिनिधिक स्वरूपात या तिघांचा या ठिकाणी सन्मान होतोय. दीपक भोसले, अरविंद पंदिरे आणि राजेश आयरे आपण हे कृतज्ञता सन्मान देऊन दीपक भोसले, अरविंद पंदिरे, अरविंद पंदिरे, आणि राजेश आयरे यांचा सन्मान. त्याचबरोबर आज सुरुवातीपासून गाण्यांचा कार्यक्रम जो सादर करत होते त्यामध्ये सहभागी गायक कलाकारांचा
रश्मी आर्डेकर, निष्ठा, त्याचबरोबर गायक कलाकार सचिन फडके, प्रतीक जाधव आणि नंदन जोशी. नृत्य सादर करणाऱ्या अन्विता आणि आर्या पाटणकर आहेत का? या पटकन. तसंच युक्ता कसबजे आणि मधुरा टिंगळे पाटील. अन्विता आणि आर्या पाटणकर यांनी गणेश वंदनेनं या कार्यक्रमाचा प्रारंभ केला होता. तर युक्ता कसबजे यांनी शिवनृत्य सादर केलं होतं. ही युक्ता. आणि मधुरा टिंगळे पाटील यांनी गुरुवंदना सादर केली होती भरतनाट्यम मधून. या सर्वांचे मनःपूर्वक आभार. सर्व मान्यवरांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, त्यांचेही आभार मानूया. आणि पुरस्कार प्राप्त सर्वांनी कृपया मंचावरती यावं. सर्व मान्यवरांसमवेत एक एकत्रित छायाचित्र. आणि सर्व मान्यवरांसाठी धन्यवादाकरता आपण टाळ्या वाजवूया सर्वांचे. एक दिन बिक जाएगा माटी के मोह, जग में रह जाएंगे प्यारे तेरे मोह. एक दिन बिक जाएगा माटी के मोह, जग में रह जाएंगे प्यारे तेरे मोह. तुझे होठों को मिलकर अपने जी कोई निशानी छोड़ फिर दुनिया से दो. बिक जाएगा माटी के वो, जग में रह जाएंगे प्यारे तेरे वो. ला 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 ला. माटी
त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांनी जवळपास 14हून अधिक वेगवेगळ्या भारतीय भाषांमधून 5000हून अधिक गीतं सादर केली आहेत. अशा अपर्णाताईंचं स्वागत हे त्यांनीच पार्श्वगायन केलेल्या एका गीतानं आपण जर केलं तर ते उचित ठरेल. आणि ते गीत आमचे कलाकार सादर करणार आहेत आणि तुमचं स्वागत करणार. प्रेमात रंग भरताना
घटना. एकदा मी विनय म्हणजे आम्ही त्याला पप्या म्हणायचो, त्या घरी गेलो होतो. भीमराववाडीमध्ये राहायचे 3ऱ्या माळ्यावर. आणि मी बाहेर बसलो होतो कारण दत्ता डावजेकर मोठे संगीतकार मराठीमधले, ज्यांनी श्रीरामचंद्र, चित्रगुप्त आणि रोशन साहेबांना असिस्ट केलेलं होतं, असे मोठे संगीतकार. मराठीमधलं पाठलाग, या डोळ्यांची 2 पाखरे, हे गाणं त्यांचं आहे. मला वाटतं एकदा दत्ता डावजेकरांसाठी टाळ्या व्हायलाच पाहिजे. तर मी बसलो होतो कारण मला अट्रॅक्शन काय होतं, एक तर म्युझिकचं होतं आणि मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स मधला माणूस, आणि हे कधी पण बघितलं तर काहीतरी इलेक्ट्रॉनिक्सचं काम चालू असायचं. ही वॉज अन इंजिनियर. बाहेर बसलो होतो, त्यांना सगळे घरी डीडी म्हणायचे. डीडी म्हणजे दत्ता डावजेकर ते डीडी, म्हणजे अगदी म्हणजे यांच्या आई सुद्धा ओ डीडी चहा देऊ का असं व्हायचं. तर आतमधनं स्वयंपाकघरातनं एक गाणं ऐकू आलं. मी म्हटलं पप्पा जरा आवाज मोठा कर ना रेडिओचा. म्हणे येडा आहे का, रेडिओ नाही आहे, आपण ते गाते. वा, तेव्हा रेखा होती. आणि तर असं म्हणजे 14 भाषांमध्ये 5000 गाणी गायली आहेत. मला एक सांगा की प्रोफेशनली यू आर अ डॉक्टर आहात तुम्ही. हे 2 फील्ड टोटली भिन्न आहेत. तर हे कसं काय सांभाळलं तुम्ही इतके वर्ष? मी म्हणजे माझ्या वेळेला आई जेव्हा माझी गरोदर होती तर तिने एक कादंबरी वाचली, आभाळाची सावली. त्याच्यात रेखा नावाचं एक कॅरेक्टर होतं जे डॉक्टर होतं. तर तिने वडिलांना म्हटलं की मुलगी झाली तर मी तिचं नाव रेखा ठेवीन आणि तिला डॉक्टर करेन. अशा तऱ्हेने मी डॉक्टर झाले. आणि गाणं तर डीडींमुळे जीन्समध्ये होतंच. ते तर होतंच. तर तुमचा हा म्युझिकल जर्नी आहे, त्याच्यामध्ये क्लासिकल मला वाटतं तुम्ही जितेंद्र अभिषेकी आणि शोभा गोल्टू, जितेंद्र अभिषेकी, शोभा गोल्टू आणि वसंतराव कुलकर्णी आणि गझल गोविंद प्रसाद जयपूर, येस, यांच्याकडनं रेग्युलर ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि खूप मोठं काम आहे यांचं इंडस्ट्रीमध्ये. तर मला एक सांगा की तुम्ही बॉलिवूडमध्ये पण गायलात, मराठीमध्ये तर गायलात, कोकणीही गायलात. तर तुम्हाला काय आवडते, म्हणजे कोकणी आवडते की बॉलिवूडची गाणी आवडतात की काय? नाही, संगीत हे संगीत आहे, म्हणजे त्याला भाषेचं बंधन नाही. कुठची भाषा घे तू, सगळं गोडच वाटतं ऐकायला. येस. आणि मला असं वाटतं त्या कोकणी गाण्याबद्दल मँगलोरमध्ये तुम्हाला एक मोठा पुरस्कार, मान सोपान अवॉर्ड मिळालेला. ते त्या वर्षीच सुरू झालेलं आणि मी पहिली मानकरी होते. आणि रोहिणी अतंगडीच्या हस्ते मला देण्यात आले. येस. आता तुम्ही बऱ्याचशा मान्यवर किंवा मोठ्या मोठ्या संगीतकारांबरोबर काम केलेलं आहे, म्हणजे जसे की बपी लहरी आहेत, लक्ष्मीकांत प्यारलाल आहेत, आनंद मिलिंद, नितीन मुकेश, मन्ना डे यांच्याबरोबर काम केलेलं आहे. तर काय तुमचा एक्सपिरियन्स होता तेव्हा, कसं काय वाटलं? मनादांकडनं तर मला खूपच शिकायला मिळालं. म्हणजे त्यांनी रवींद्र संगीतही मला शिकवलं होतं. आणि लक्ष्मीजी प्यारेलाल ते तर म्हणजे तुम्हाला खूपच त्यांनी खूप हे केलं. आणि स्टेजवर परफॉर्म करणं हे जे हे मी नितीनकडनं शिकले. आता तुम्ही बघितला होता. तुम्हा लोकांना एक गंमत म्हणून, मी आता 76 वर्षाची आहे, बट हो, आणि ऍट द 75+ शी वॉज डान्सिंग. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी खरंच. तर हे सगळं हा जो प्रवास झाला ह्यांच्यामध्ये तुमचे मिस्टर अरविंद मयेकरजी, जे मोठे सितारिस्ट होते आणि ज्यांनी खूप मोठं नाव कमवलं इंडस्ट्रीमध्ये. R.D. बर्मन म्हणा, S.D. बर्मन म्हणा, लक्ष्मीकांत प्यारलाल, सगळ्यांकडे वाजवलं. त्यांचा किती मोठा सहभाग होता किंवा त्यांनी किती तुम्हाला प्रेरणा दिल्या? मग रेखा डावजेकर म्हणून मला जे काही थोडंफार नाव मिळालं लग्नाच्या आधी ते डीडींमुळे मिळालं. हो. आणि 1972ला माझं लग्न झालं आणि रेखा डावजेकर हे नाव बाजूला झालं आणि अपर्णा मयेकर हे नाव आलं. जन्म झाला, ही कोण अपर्णा मयेकर असं होतं तेव्हा. पण हे म्हणाले एक दिवस असा येईल की तुला लोक ह्या नावाने ओळखतील. आणि त्याचं पूर्ण श्रेय माझ्या मिस्टरांना जातं की त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.
ते परदेश दौरे करायचे. मग मुली माझ्या धाकटी 10 वर्षाची झाली, म्हणाले आता मी सोडतो, म्हणजे लताबाई, मुकेशजी, सुमनताई, मी माझे दौरे सोडतो, मी मुलींना बघेन, तू जा तू. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाच्या प्रकारे की तुम्ही म्युझिकल वर्कशॉप घेता. जो 25 मी वर्कशॉप्स घेतले आहेत. मला असं वाटतं की सूरसुधांसाठी माझी इच्छा आहे इथे या लोकांसाठी घ्यायची. मी लाईट म्युझिकसाठी वर्कशॉप्स घेते, म्हणजे आणि कराओकेचं सुद्धा तुम्हाला काही शिकायचं असेल, आणि आवाज चांगला कसा ठेवायचा, ओंकारपासून स्वर कसा वाढवायचा, श्वास कसा वाढवायचा, हे सगळं मी माझ्या वर्कशॉपमध्ये सांगते. आणि ज्यांनी फॉलो केलं त्यांना खूप म्हणजे माझ्यामुळे नाही म्हणत आहे, करणारा तो आहे, पण फायदा झाला खूप. सर्व लोकांनी ह्याची नोंद घ्यावी की आपण ते तयार आहेत आपल्याला मार्गदर्शन करायला आणि असा एक वर्कशॉप करण्यासाठी. तर आपण हे नक्की हे. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या नवीन जे सिंगर्स आहेत, आता आपण बघितलं बरेचसे आपले अमॅच्युअर्स आहेत किंवा जे हौशी कलाकार आपण ज्याला म्हणतो, त्यांना काय तुम्ही ॲडवाईस द्याल? माझ्या मते एक गोष्ट मला आधीच सांगायची आहे की माईकचा बॅलन्स कसा करावा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सिंगरसाठी. काय ब्लास्टिंग वर्ड्स असतात लाईक मी पहिलं गाणं जे गायले आशाताईंबरोबर, तुम्हाला माहिती असेल, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, तर तेव्हा तिच्याबरोबर पहिल्यांदा मी माईकला उभी राहिले आणि मला ओका ठो काही माहीत नव्हतं माईकचं. तर त्याच्यात पीस फुलवून धरीन असं माझी ओळ होती. तर ब्लास्ट व्हायला लागलं. ती म्हणाली थाकीन, ते लोक पण मला थाकीन म्हणतात, खांद्यावर हात ठेवला की जेव्हा प फ ब भ ठ ट वगैरे असे शब्द येतील तेव्हा एकतर माईकला क्रॉस व्हायचं किंवा मान थोडी वरती करायची. ही पहिली टीप. मी 5 वेळा तिच्याबरोबर गायले आणि प्रत्येक वेळेला तिने मला छान छान टिप्स दिलेल्या आहेत. म्हणजे मी नशीबवान आहे. फार 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 मोठी टीप आहे, फार मोठी टीप आहे. जेव्हा जेव्हा असे ब्लास्टिंग वर्ड्स येतील फ फ तेव्हा फ असं करून बोलायला लागेल. म्हणजे तुम्हाला थोडासा व्हॉल्यूम वाढवून साईडला करून बोलायचं आहे. तर हा नवीन जे गायक आहेत त्यांच्यासाठी आहे. आजच्या संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एक माझ्यामध्ये 60-70चं एक संगीत होतं. आज 2010 नंतरचं संगीत हे वेगळं संगीत आहे. मध्ये 80-90च्या सालातलं संगीत वेगळं होतं. तर आजच्या संगीताबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कसं आहे ना की प्रत्येक क्षेत्रात बदल हा होतच असतो. पूर्वी मेलडी जास्त होती, म्हणजे एकदा गाणं ऐकलं, मी अजूनपर्यंत कधी मी पेपर नाही घेतला हातात. आता मी एक प्रोग्राम केला, 10 भाषातली 10 गाणी गायली, पण माझ्या हातात कागद नव्हता. म्हणजे ते गाण्याची ती जादू आहे की तुमच्या लक्षात राहतं गाणं. पण आताचं काय होते की आता म्युझिक जास्ती म्हणजे लाऊड आहे म्युझिक. त्याच्यामध्ये लिहितात पण कसे, म्हणजे त्या काव्याला काय अर्थ नसतो त्यामुळे लक्षात राहत नाही. तसं होतं की कठीण जातं हल्लीची गाणी लक्षात ठेवायला. आणि जास्त म्हणजे कुणी यावं टिचकी मारून जावं तसं आहे ते. कुणी येतात आणि गातात. जस्ट एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो. यांचे पिताश्री श्री दत्ता डोळेकर यांनी लता मंगेशकरांचं पहिलं गाणं रेकॉर्ड लता मंगेशकरांना चान्स त्याने दिलेलं. मी तुम्हाला ते सांगते की बेबी नंदा जी आहे तिचे वडील मास्टर विनायक खूप फेमस होते. त्यांची प्रफुल्ल पिक्चर्स म्हणून कंपनी होती. तिथे माझे वडील नोकरीला होते संगीतकार म्हणून. तर विनायकजी म्हणाले की अरे एक मुलगी येईल ऑडिशनला, जरा ऐक कशी वाटते मला सांग. तर 2 लांब वेण्यावाली अगदी एक कृष्ण अशी एक मुलगी फ्रॉक घालून आली 13-14 वर्षाची. तिला बघून वडील म्हणाले काय ही काय गाणार. पण जसं तिने तोंड उघडलं की अफलातून रेंज, आवाज, क्वालिटी, हरकती. डीडीने तिला एक चॉकलेट दिलं, अजून एक अजून अशी 5-6 गाणी गाऊन घेतली. मग धावत मास्टर विनायकांकडे गेले आणि म्हणाले ही मुलगी मागेल तो पगार द्या, पण हिला आपल्या कंपनीत नोकरीला ठेवा. तर ते हसले, म्हणाले डीडी तुम्हाला माहिती ही कोण आहे? ही माझ्या कझिनची मुलगी दीनानाथ मंगेशकरची लता मंगेशकर. आणि ती हिंदी गाणं मराठी गाणं देण्याचा योग डीडींनाच आला. इनफॅक्ट 5 भावंडांना पहिल्यांदा माईकवर उभं केलं माझ्या वडिलांनी. अगदी बरोबर. 5 भावंडांना
दत्ता गावदेकरांनीच पुढे आणलेलं आहे. इवन अनुराधा पौडवाल फॉर दॅट इन्स्टन्स त्यांनाही पहिला ब्रेक दत्ता गावदेकरांनीच दिलेला आहे. मी एकच शेवटची रिक्वेस्ट करीन, ॲडलिप या डोळ्यांची दोन पाखरे जर तुम्ही म्हणू शकलात तर वी विल बी थँकफुल. फिरतील तुमच्या भोवती पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात. माझ्या एका फोन कॉलवरती आणि नम्रताच्या फोन कॉलवरती तुम्ही इथे आलात आणि खरोखर लोकांना खूप बोला. मी नाही जे गायले आता आणि जे गाणार आहेत त्यांना एकच माझं सांगणं आहे, एज इज जस्ट अ नंबर, डोंट स्टॉप, थांबू नका. आणि रियाज पर्याय नाही रियाजाला. इनफॅक्ट दुसरी एक गोष्ट, तुम्ही एक छान वाक्य लिहिलेलं आहे की ओल्ड ट्रम्पेट साऊंड्स बेटर. तर जितकं ते तुमचं वाद्य जुनं होतं तितकं ते जास्त सुरीलं वाजते किंवा जास्त गोड मॅच्युरिटी येते कुठच्याही सिंगरला ना गाऊन गाऊन. आणि एक गंमत सांगायची, गमतीची गोष्ट, नम्रताची बहीण समता जी आहे ती आणि माझी मुलगी प्रिया या दोघी एका वर्गात होत्या किंग जॉर्ज मध्ये. आपले एक आमच्या S4 मधले एक कलाकार पण आहेत जे चांगलं पेंटिंग करतात, तर त्यांना एक अंकुश चिंचणकरांसाठी एक भेट द्यायची आहे त्यांना. अंकुश प्लीज स्वीकार करा. आणि आपण आता हे जे सप्तसूर आहेत ते आता आपल्यासमोर एक एक गाणं पटकन पेश करतील, मग आपण निघूया. तर हो तुम्ही खाली इथे. पहिले आपण डुएटनी घेऊया का सोलोनी घेऊया? सोलो. आता पद्माकर दादाच इथे आहेत, मी देते ना तुम्हाला. बार बार देखो, हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलवा. ताली हो, ताली हो, ताली हो. बार बार देखो, हजार बार देखो कि देखने की चीज है हमारा दिलवा. ताली हो, ताली हो.
भी ऐसा दिलवा डाली हो डाली हो बार बार देखो हजार बार देखो कि देखनी चीज है हमारा दिलवा डाली हो 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 हॅलो डाली हो हा सप्तसूर Thank you. जो पुरस्कार आपण देतोय दिल है छोटा सा
राजेश नाडकर्णी.
सर्व जणांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचे जे मान्यवर आहेत आणि जे सिंगर्स आहेत त्यांनी ग्रुप फोटोसाठी कृपया मंचावर यावे आणि आमच्या ग्रुपचा फोटो तुमच्याबरोबर आपण ना ताई बरोबर त्यांना काढायचं सगळं सिंगर्स ना जेवढे आपले सिंगर